आता थोडा वेळ थांबा. काहीही करायची घाई नाही. फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा. पैशाचा विचार केला की मनात काय येतं? चिंता, ताण की कसं होणार ही भीती? हे सगळं नॉर्मल आहे. बहुतेक लोक असंच अनुभवतात. पैशाबद्दल ताण घेणं, काळजी करणं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. पण आज या क्षणी आपण ते थोडंसं बाजूला ठेवणार आहोत. आजचं हे मेडिटेशन जास्त पैसा कसा मिळेल यासाठी नाही. आजचं हे मेडिटेशन आहे मन शांत करण्यासाठी आणि पैशाबद्दलची भीती कमी करण्यासाठी. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच आयुष्यात गोष्टी नीट चालायला लागतात. बरं चालतंय याचा अर्थ असा नाही की सगळं परफेक्ट आहे. याचा अर्थ एवढाच की आत्ता तरी मी सुरक्षित आहे. आत्ता तरी सगळं थोडं थोडं जमून येत आहे. पैसा म्हणजे नेहमीच ताण असायलाच हवा असं नाही. पैसा म्हणजे झगडाच असतो असंही नाही. पैसा हा एक प्रवाह आहे. जसं पाणी हळूहळू वाहतं तसाच पैसा देखील योग्य मनस्थितीत हळूहळू पण स्थिरपणे येतो. इथे कुठलीही खोटी आश्वासनं नाहीत. रातोरात श्रीमंत होण्याची गोष्ट नाही. हे मेडिटेशन खरं आहे, साधं आहे. आज तुम्हाला काही बदलायचं नाही, काही सिद्ध करायचं नाही. फक्त स्वतःला थोडी परवानगी द्यायची आहे. शांत होण्याची, सोडून देण्याची. आता एक खोल श्वास घ्या आणि मनात हळूच म्हणा, बरं चालतंय. सगळं परफेक्ट नाही, पण सगळं थांबलेलंही नाही. हळूहळू गोष्टी जुळत आहेत, थोडं थोडं सुधारत आहे. हे मान्य केल्यावर मनावरचा ताण कमी होतो आणि ताण कमी झाला की निर्णय चांगले होतात, संधी दिसायला लागतात. हेच खला परिवर्तन आहे. आज तुमचं काम पैशाबद्दल स्वप्न पाहणं नाही. आज तुमचं काम आहे पैशाबद्दलचा भीतीचा आवाज थोडा हळू करणं. आत्ता मनात शांतपणे म्हणा, मी प्रयत्न करतोय. मी थकलो असलो तरी पुढे चाललोय. बरं चालतंय. हे मान्य केल्यावर मन हलकं होतं आणि त्या हलकेपणात एक वेगळाच समाधान मिळतं. आता काहीच करायची गरज नाही. कुठे पोहोचायची घाई नाही. हा क्षण फक्त तुमच्यासाठी आहे. जर शक्य असेल तर डोळे हळूच बंद करा आणि जर बंद करता येत नसतील तर नजर एका ठिकाणी स्थिर ठेवा. सध्या तुमचं मान कुठे आहे ते पहा. कामात? पैशांच्या विचारात? उद्या काय होईल याच्या काळजीत? काहीही असू द्या, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त लक्ष द्या. आता एक खोल श्वास घ्या. नाकाने हळूच आत आणि तोंडाने सावकाश बाहेर. श्वास घेताना छाती आणि पोट भरतंय हे जाणवा आणि श्वास सोडताना शरीर थोडं सैल होतंय हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा हळूच आत आणि बाहेर. प्रत्येक श्वासाबरोबर शरीरातील ताण थोडा थोडा सुटतोय असं कल्पना करा. खांदे सैल होत आहेत. मान मोकळी होतीये. कपाळावरचा ताण हळूहळू कमी होतोय. मनाला सांगा, आता काहीच सोडवायचं नाही. आत्ता फक्त श्वास घ्यायचा आहे. श्वास हा तुमचा मित्र आहे. तो कधीच तुम्हाला सोडत नाही. सगळं गडबडीत असतानाही तो शांतपणे चालू असतो. जसा श्वास चालू आहे तसाच आयुष्यातला प्रवाहही कुठे ना कुठे चालू आहे. बरं चालतंय. हे शब्द मनात ठेवा आणि श्वासाबरोबर ते शरीरात पसरू द्या. जर एखादा विचार आला तर त्याच्याशी भांडू नका, त्याला जाऊ द्या. पुन्हा श्वासाकडे या. शांत श्वास, शांत मन. या काही मिनिटात तुम्ही कुठलेही निर्णय घेत नाही, कुठलीही चिंता सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही फक्त स्वतःला थोडी विश्रांती देता. आणि ही विश्रांती कमजोरी नाही, ही गरज आहे. कारण जेव्हा शरीर शांत होतं तेव्हा मन मऊ होतं आणि मऊ मनातच समाधान टिकून राहतं. आता शेवटचा एक खोल श्वास घ्या आणि मनात हळूच म्हणा, मी ठीक आहे. आत्ता तरी बरं चालतंय. आता मन थोडंसं शांत झालंय. श्वास हळू झालाय. याच शांततेत एक छोटी कल्पना करूया. काही मोठं, अवघड काही नाही. फक्त एक साधी भावना. कल्पना करा, तुमचं आयुष्य सध्या परफेक्ट नाही. सगळं मनासारखं नाही. तरीही कुठेतरी आतून वाटतंय, बरं चालतंय. तुम्ही सकाळी उठता. कुठलीही घाई नाही. फोन बघताना मनावर ओझं नाही. तुमच्या रोजच्या गरजा कशातरी मार्गाने पूर्ण होत आहेत. बिलं भरली जात आहेत. खर्च जुळतायत. काही अनपेक्षित गोष्टी आल्या तरी तुम्ही पूर्णपणे कोसळत नाही. कारण आतून एक आधाराची भावना आहे. कल्पना करा, पैसा येतोय पण धडाधड नाही. हळूहळू, स्थिरपणे. जसं पाणी टपकत राहतं आणि शेवटी भांडं भरतं तसंच.
तुम्ही कुणाशीही स्पर्धा करत नाही, कुणाशी तुलना करत नाही, फक्त स्वतःच्या मार्गावर शांतपणे चालत आहात. तुमचं मन सतत विचार करत नाही की कमी आहे, पुरेसं नाही. त्याऐवजी मन म्हणतं, आज तरी चाललंय, आज तरी भर चालतंय. या कल्पनेत पैशाची रक्कम महत्वाची नाही, महत्वाची आहे सुरक्षिततेची भावना. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, जीवनावर थोडा विश्वास ठेवता आणि त्या विश्वासातून मन सैल होतं. जर एखादा ताण येईल तर तुम्ही लगेच घाबरत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे सगळं थांबत नाही. पैसा म्हणजे लढाई नाही, तो एक प्रवाह आहे, कधी कमी कधी जास्त, पण चालू असलेला. आता या कल्पनेत स्वतःला विचारा, ही भावना मला कशी वाटतेय? शांत, हलकी, थोडी सुरक्षित? ती भावना जशी आहे तशी स्वीकारा. तिला मोठं करू नका, लहानही करू नका. फक्त तिथे राहा आणि मनात हळूच म्हणा, मी या प्रवाहासाठी तयार आहे, बरं चालतंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲफर्मेशन्स म्हणजे जादू नाही. ती लगेच सगळं बदलत नाहीत, पण ती एक गोष्ट नक्की करतात, मनाचा सूर बदलतात. जसा रेडिओवरचा चॅनल बदलला की आवाज बदलतो तसंच. आज आपण अशी वाक्य निवडणार आहोत जी ऐकताना मनाला खोटी वाटणार नाहीत, जी बोलताना आतून विरोध होणार नाही, कारण मनावर जबरदस्ती केली तर मन ऐकत नाही. म्हणून आजची ॲफर्मेशन्स खूप साधी आहेत, खूप खरी आहेत. आता एक खोल श्वास घ्या आणि प्रत्येक वाक्य मनात हळूच म्हणा, घाई नको, जोरात म्हणायची गरज नाही. मी माझ्या परिस्थितीला स्वीकारतो. आज जिथे आहे तेथूनच पुढे जायचं आहे. मी प्रयत्न करतोय आणि ते पुरेसं आहे, परफेक्टनेसनं चालतं. पैशाबद्दलचा ताण मी थोडा थोडा सोडतोय. सगळा एकदम सुटला नाही तरी चालेल. माझ्यासाठी गोष्टी हळूहळू जुळत आहेत. कदाचित आज नाही, पण प्रक्रिया सुरू आहे. मी पैशाशी भांडत नाही, मी त्याच्याशी मैत्री करतोय. मी सुरक्षित आहे. ही भावना मनात ठेवा. आणि आता एक वाक्य जे या सगळ्यांना जोडतं, बरं चालतंय. हे वाक्य तुमच्यावर दबाव टाकत नाही, हे तुम्हाला काही सिद्ध करायला सांगत नाही. हे फक्त एवढंच सांगतं, सगळं थांबलेलं नाही. जर आज मन थोडंसं शांत वाटलं तर तेच यश आहे. जर आज भीती थोडी कमी वाटली तर तेच प्रगती आहे. ॲफर्मेशन्स रोज केल्या तर मन हळूहळू नव्या पद्धतीने विचार करू लागतं. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात, वागणूक बदलते आणि आयुष्याची दिशा हळूहळू बदलते. आत्ता शेवटचं वाक्य मनात शांतपणे म्हणा, मी आज इथे आहे. मी श्वास घेतोय, बरं चालतंय. आता थोडं थांबा. मन शांत आहे, श्वास स्थिर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त विचार बदलले म्हणजे सगळं बदलत नाही. पैशाबद्दल आपल्या मनात जे काही चालतं त्यामागे एक भावना असते. कधी भीती, कधी असुरक्षितता, कधी लाज, कधी थकवा. आज आपण त्या भावनांशी लढणार नाही, त्यांना चुकीचं ठरवणार नाही, फक्त त्यांना ओळखणार आहोत. स्वतःला विचारा, पैशाचा विचार करताना मला नेमकं काय वाटतं? उत्तर लगेच मिळालं नाही तरी चालेल. फक्त एवढं मान्य करा, हो, काहीतरी वाटतं आणि ते वाटणं मानवी आहे. भावना दाबल्या तर त्या वाढतात, भावना स्वीकारल्या तर त्या हळू होतात. आता कल्पना करा, तुमच्या छातीत एक मऊ जागा आहे. त्या जागेत तुमच्या सगळ्या भावना ठेवता येतात. भीती असू द्या, थकवा असू द्या, संशय असू द्या, कोणालाही बाहेर ढकलायचं नाही. आता हळूच एक हात छातीवर ठेवा किंवा फक्त कल्पना करा आणि स्वतःला सांगा, मी जे वाटतंय ते स्वीकारतो, मी चुकीचा नाही. जेव्हा मन असं ऐकतं तेव्हा ते सैल होतं आणि त्या सैलापणात एक नवीन भावना तयार होते, विश्वास. अंधविश्वास नाही, खोटा आशावाद नाही, फक्त एवढा विश्वास, मी तुटलेलो नाही, मी अजूनही चालतोय. पैसा लगेच येईल असं नाही, पण मन कोसळणार नाही. हीच खरी जुळवणूक आहे. आता मनात हळूच म्हणा, मी पैशाशी शत्रूसारखा वागत नाही, मी स्वतःशी दयाळू आहे. ही दयाळूपणा कमजोरी नाही, ती ताकद आहे. कारण जो स्वतःशी शांत असतो तो निर्णय चांगले घेतो, तो संधी ओळखतो, तो योग्य वेळी पावलं उचलतो. आत्ता शेवटचा एक श्वास घ्या आणि मनात म्हणा, माझ्या भावना ठीक आहेत, मी सुरक्षित आहे, बरं चालतंय. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, सगळं आपल्या हातात असायलाच हवं का?
पैसा, काम, भविष्य सगळं कंट्रोल करण्याचा आपण खूप प्रयत्न करतो. पण जितका जास्त ताण तितकं मन थकतं. आज आपण थोडंसं सोडून द्यायला शिकणार आहोत. सोडून देणं म्हणजे हात झटकणं नाही, जबाबदारी टाळणं नाही. सोडून देणं म्हणजे अनावश्यक ओझं खाली ठेवणं. ज्या गोष्टी आत्ता आपल्या हातात नाहीत त्यांच्यावर मन लावून बसायचं नाही. आता कल्पना करा, तुमच्या हातात एक जड पिशवी आहे. त्या पिशवीत भीती आहे. कसं होईल ही चिंता आहे. जर जमलं नाही तर हा विचार आहे. ही पिशवी तुम्ही खूप दिवसांपासून उचलून चालत आहात. आता ती हळूच खाली ठेवा. कोणी पाहत नाही, कोणी जज करत नाही. फक्त खाली ठेवा. हात मोकळे झाले हे जाणवा. मनाला सांगा, मी जे माझ्या हातात आहे ते करतोय, बाकी मी थोडंसं सोडतोय. याच ठिकाणी विश्वास सुरू होतो. विश्वास म्हणजे डोळे बंद करून बसणं नाही. विश्वास म्हणजे मन शांत ठेवून पुढे चालणं. जसं श्वास आपण कंट्रोल करत नाही तरी तो चालू असतो, तसंच आयुष्याचाही काही भाग असा असतो जो आपल्यासाठी काम करत असतो. बरं चालतंय, कदाचित हळू, कदाचित वेगळ्या मार्गाने, पण पूर्णपणे थांबलेलं नाही. आत्ता मनात हळूच म्हणा, मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो. मी आयुष्याला थोडी जागा देतो. ही जागा दिल्यावर मन हलकं होतं आणि हलकं मन चांगले निर्णय घेतं. आज तुम्ही काही सोडवलं नाही तरी चालेल. आज फक्त मनावरचं ओझं थोडं हलकं झालं तर तेच पुरेसं आहे. आता शेवटी एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी ठीक आहे, मी चाललोय, बरं चालतंय. आता थोडा वेळ इथेच थांबा. सगळं बदलायचा प्रयत्न करू नका. सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं जाणवा, आत्ता तुम्ही कसे आहात, श्वास कसा आहे, मन कसं वाटतंय. कदाचित अजूनही काही प्रश्न आहेत, काही चिंता आहेत. ते ठीक आहे. हे मेडिटेशन तुमचं आयुष्य एका क्षणात परफेक्ट करणार नाही, पण एक गोष्ट नक्की केलंय, तुमचं मन थोडं शांत केलंय. आणि हे शांतपण कमी नाही, कारण शांत मन घाई करत नाही, घाबरत नाही आणि स्वतःला दोष देत नाही. आज तुम्ही तुमच्यासाठी थोडा वेळ काढलात. हे स्वतःमध्येच एक मोठं पाऊल आहे. आता मनात हळूच म्हणा, मी प्रयत्न केलाय, आज एवढं पुरेसं आहे. हे मान्य केल्यावर मनावरचा ताण थोडा सैल होतो. आयुष्य अजूनही हळूहळू चाललं आहे. पैसा, काम, जबाबदाऱ्या सगळं. काही दिवस चांगले, काही दिवस कठीण, पण पूर्णपणे थांबलेलं नाही. बरं चालतंय, हा विचार तुमच्यासोबत ठेवा. रोज पैशाचा विचार आला की स्वतःला आठवा, आत्ता तरी मी सुरक्षित आहे. ही एकच भावना कधीकधी खूप मोठा फरक घडवते. आता हळूहळू डोळे उघडा किंवा जिथे आहात तिथेच स्थिर बसा. या शांततेला दिवसभरात 1-2 वेळा आठवायचा प्रयत्न करा. पैसा लगेच बदलेल असं नाही, पण तुम्ही थोडे बदलाल आणि जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. शेवटी स्वतःला इतकंच सांगा, मी एकटा नाही, मी चाललोय, बरं चालतंय.